मेट्रोचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अशा पद्धतीचे सरकते जिने आपण बघतो की ज्या वयोवृद्ध मंडळी असतात, अपंग असतात, त्यांना सगळ्यांना जिने चढायला त्रास होतो आणि म्हणूनच मेट्रोच्या या प्रकल्पाचं एक वैशिष्ट्य आहे ते अशा पद्धतीचे सरकते जिने जिथून प्रवास करणं सोपं होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये मोनो प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता आणि मोनो प्रकल्पाच्याच अगदी जवळचा तसाच एक प्रकल्प जो आहे तो आहे मेट्रो प्रकल्प. आपण बघतोय की जशी आपल्याला मोनो दिसत होती अगदी त्याच पद्धतीची ही मेट्रो सुद्धा दिसते आहे. मोनो जी आहे ती एका खांबावर चालणारी आहे, पण मेट्रो मात्र आपल्या सर्वसाधारण ट्रेन सारखी आहे. एवढंच तिचं वैशिष्ट्य आहे की ती एलिव्हेटेड आहे, म्हणजे ती वरून जाणारी आहे. मेट्रो ट्रेन आतमधून कशी असेल ही बघण्याची उत्सुकता सगळ्याच मुंबईकरांना लागलेली होती. आम्ही तुम्हाला दाखवतो की कशी असणार आहे ही मेट्रो ट्रेन आतमधून. तुम्ही बघतात की या ट्रेनला सुद्धा मोनोच्या ट्रेनसारखे 4 डबे आहेत, परंतु ज्या पद्धतीनं मोनोमध्ये बसण्यासाठी मध्ये सुद्धा आसन व्यवस्था होती तशी आसन व्यवस्था या ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी आपण बघतोय की अशा पद्धतीनं जे डब्याचे बाजूचे भाग आहेत त्या भागांना अशा पद्धतीनं आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. हँडल्स देण्यात आलेले आहे पकडण्यासाठी थोड्या अंतरावर. मुख्य म्हणजे ज्या पद्धतीनं लोकल ट्रेनमध्ये सगळ्यांची नावं जी आहे स्टेशनची ती ट्रेनच्या डब्यावर असायची त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा नावं देण्यात आलेली आहे. बंद होणारी इलेक्ट्रॉनिक दारं ही सुद्धा या ठिकाणी आहे, त्यामुळे साहजिकच हा प्रवास सुद्धा सुरक्षित होऊ शकेल असा आहे. मोनो चे जे डबे होते ते कुठे ना कुठे कलत होते वळणांवर, तो प्रकार मेट्रोमध्ये नसणार आहे. मेट्रो ही सरळ जाणार आहे, त्यामुळे मेट्रोचा प्रवास हा मोनोच्या प्रवासापेक्षा नक्की थोडासा सुखकारक असेल अशी शक्यता या ठिकाणी वाटते. अजून प्रवासाला सुरुवात व्हायची आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला थोड्या वेळातच सांगणार आहोत की हा प्रवास सुद्धा कसा आहे. मुंबईच्या मेट्रोचा पहिला प्रवास सुरू झालेला आहे, ज्याचे प्रवासी आम्ही आहोत. तुम्ही बघता आहात बाहेरच्या बाजूला अतिशय सुंदर असं दृश्य. आपण आता एका स्टेशनवर येऊन पोहोचले. हे अंधेरी स्टेशन आहे आणि हे अंधेरी स्टेशन सुद्धा तुम्ही बघता आहात अतिशय चकचकीत आहे. या ठिकाणी मेट्रोचे सगळे जे सुरक्षा रक्षक आहेत, जे पदाधिकारी आहेत ते बाहेरच्या बाजूला आपल्याला दिसत आहेत. मुंबईच्या अतिशय गजबजलेल्या भागातून वरच्या बाजूनं ही मेट्रो धावणार आहे. वर्सोवा, अंधेरी, घाटकोपर असा रस्ता साधारण 11.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे. 4,500 कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च झालेला आहे. त्यामुळेच हा मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे असं आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय. मुंबईकरांच्या दृष्टीनं त्यांचा प्रवास जो आहे तो अतिशय सुखकारक होणार आहे. ज्या लोकांना वर्सोव्यावरून अंधेरीला यायला साधारण 1.5 तास लागायचा, कारण या भागामध्ये अतिशय ट्रॅफिक जाम होतं, त्या लोकांना अवघ्या काही मिनिटामध्ये अंधेरीला पोहोचता येणार आहे. शिवाय हे 11.5 किलोमीटरचं अंतर फक्त 21 मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण करू शकणार आहात. त्यामुळे अतिशय सुखकारक असा प्रवास आहे. ज्या प्रवासासाठी प्रत्येकाला पश्चिम रेल्वेवरून दादरला उतरून परत जे आहे ते मध्य रेल्वेवर जावं लागत होतं, त्या लोकांसाठी हा प्रवास अतिशय सुखकारक असणार आहे. त्यामुळे एक चांगली भेट मुंबईकरांना यावर्षी मिळते असं म्हणायला हरकत नाहीये.